फक्त आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला आज आपली 70 वर्ष घालवावी लागलेले आहेत. विचार करा. अरे धनगर समाज हा देणारा समाज होता. आज अनुमान फिरणारा, कोटीची संपत्ती कमरेला घेऊन फिरणारा बांधव आज त्याच्यावरती वेळ का आलेली आहे. तो आपल्या फक्त अज्ञानामुळे आणि आपल्यातले अँब्युलन्सला रस्ता करावा. पहिलं पटकन रस्ता करा अँब्युलन्सला. तुमची सत्ता निर्माण केली होती. धनगर समाजाला येणाऱ्या काळामध्ये तुमची सत्ता उलटायला देखील वेळ लागणार नाही. आज तेरमध्ये सकल धनगर समाजाच्या वतीने एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं म्हणून या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे. आणि मी एक मराठा समाजाचा सच्चा कार्यकर्ता म्हणून किंवा सकल मराठा समाजाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गातून मिळणाऱ्या आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी मी आणि माझे संबंधित या ठिकाणी बांधव आहेत. काय काय मागण्या आहेत आपल्या? मागण्या एक मूळ मागणी अशी आहे की धनगर या समाजाला एसटी या प्रवर्गातून कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळालं पाहिजे. आणि आम्ही मराठा समाज म्हणून समस्त महाराष्ट्रातील मराठा समाज म्हणून त्यांना एसटीमधून आरक्षण मिळण्यासाठी आम्ही या ठिकाणी सोबत आहोत. त्यांच्या धाराशिवमध्ये देखील मागील 2 ते 3 दिवसापूर्वी धनगर समाजाने हातलाई तलावामध्ये जलसमाधी आंदोलन केले होते. त्याची दखल काय घेतलेली आहे का शासनाने? पहिली गोष्ट हे तर उघड सांगायची गरज नाही. जेवढे पुढारी आहेत, जेवढे नेते मंडळ आहेत, यांच्याकडे हजारो करोड रुपये संपत्ती आहे. यांना कुठल्याही प्रकारच्या आंदोलनाची किंवा माणसं मेली काय, कोणी जलसमाधी घेतली काय, तुम्ही कुठे दऱ्या डोंगरात राहताय काय, कुठे झोपताय काय देणे घेणं नाही. यांना फक्त आपल्याला गुलामीत ठेवायचं आहे आणि यांना यांची तुंबडी भरून घ्यायची आहे. त्याच्यामुळं सहजासहजी हे सरकार दखल घेणार नाही. आपल्याला यांना मतदानाच्या माध्यमातून किंवा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून या सरकारला आपल्याला जागा करावं लागेल. यानंतरची पुढची दिशा काय असेल आपली? यानंतरची पुढची दिशा आम्ही धनगर समस्त बांधव त्यांचे काही या ठिकाणी संबंधित कार्यकर्ते आहेत, आम्ही आहेत स्वतः, आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी पुढे कशा पद्धतीनं आंदोलनाला घेऊन जाता येईल ती दिशा ठरवणार आहे. सिद्धराम सळगर, मी आज आपल्या मीडियाच्या माध्यमातून सकल धनगर समाजाच्या वतीनं महाराष्ट्रातील आमदार असतील, खासदार असतील यांना सांगू इच्छितो आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब की तुम्ही सध्या आमच्या आंदोलनाची लवकरात लवकर दखल घेऊन कॅबिनेटमध्ये तातडीची कॅबिनेट बैठक बोलवून सकल धनगर समाजाला न्याय द्यावा. कारण की हा समाज दऱ्याखोऱ्यात रानावनात आदिवासीसारखा काम करतो, काबरकट करतो. जशी प्रगती पाहिजे तसा माग असलेला समाज आहे. त्या अनुषंगानं महाराष्ट्रातील 288 आमदार आणि 48 खासदार यांनी यांची भूमिका स्पष्ट करावी. मी आज आपल्या मीडियाच्या माध्यमातून यांना सांगू इच्छितो. 15 दिवसापासून आमचे समाज बांधव पंढरपूर या ठिकाणी 6, नेवासा पाटीला 4 व लातूर या ठिकाणी 2 समाज बांधव मागील 14 दिवसापासून आमरण उपोषण करीत आहेत. परंतु या निर्दयी सरकारनं त्यांची कुठल्याही प्रकारची गंभीर स्वरूपात दखल घेतलेली नाही. आमची मागणी काय नव्यानं नाही. आमची मागणी एवढीच आहे की धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आदिवासीप्रमाणे समावेश करून घ्यावा. आदिवासीच्या ताटातला आमची घ्यायची इच्छा नाही किंवा आमचा समाज हा कुठल्याही एखाद्या प्रस्थापित व्यवस्थेत कुठल्याही समाजाचा आम्हाला दुसऱ्याच्या ताटातलं खाण्याची आमची ही जात नाही. आम्ही जातीवंत धनगर आहोत. त्याच्यामुळं आम्हाला कुणाची भीक नको. प्रशासनानं आम्हाला आमच्या हक्काचं एसटी आरक्षण आदिवासीप्रमाणे आरक्षण आम्हाला प्रवर्ग करून द्यावे एवढीच विनंती. आणि जर आमच्या समाज बांधवास आज मागील 14 दिवसापासून झालं उपोषण करतायत, जर आमच्या समाज बांधवास काही झालं, आज आमची मेंढरं घेऊन आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. येणाऱ्या काळात एकाही समाज बांधवाच्या केसाला धक्का लागला तर या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा जर प्रश्न निर्माण झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी सन्माननीय मुख्यमंत्री साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब यांची राहील. तसेच विरोधी पक्षाची सुद्धा राहील. कारण विरोधी पक्ष ही मागील 70 वर्षापासून या राज्यात सत्तेत होता. प्रत्येक वेळोवेळी या शासनानं काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, भाजप असेल या सर्व पक्षांनी धनगर समाजाला एक वेळेस सत्ता गेली तर चालतंय, परंतु हा धनगर समाज आदिवासीमध्ये नाही आला पाहिजे. कारण धनगर समाज हा या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या खालोखाल राज्यामध्ये सत्ता संपादन करू शकतो याची जाणीव प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक प्रमुख पदाधिकाऱ्याला असल्यामुळे
एक वेळेस सत्ता घालवायला तयार होतात, परंतु धनगराला एसटीचं आरक्षण द्यायला कधी मी तयार होत नाहीत. एवढंच मी यावेळेस बोलतो. आणि जर यानंतर शासनानं 2 दिवसाचा अल्टिमेटम शासनाला राहिलेला आहे, जर उद्याच्या निर्णायक सभेच्या अगोदर शासनानं काही जी आर नाही काढला आणि जर आमच्या नेत्यांनी प्रत्येक धनगर समाजाच्या आमदारांनी खासदारांनी सन्माननीय प्रत्येक समाजाच्या आरक्षण मिळावं प्रयत्न करणाऱ्या समाज बांधवांनी जर उद्या निर्णय तिथं दिला, तो निर्णय हा शीर्षासन मानून आम्ही यापुढे या त्यांच्या म्हणण्यानुसार आमची भूमिका छान मांडू. भावना नाही, धनगर समाजाचं हे सत्य आणि वास्तव आहे की सरकारमधले सरकारी जे मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, त्यांना या समाजाचं काही पडलेलं नाही. फक्त आमची मतं घ्यायची आणि आमची मतं घेऊन या भोळ्या बाबड्या दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या धनगर समाजाला फसवण्याचं, चुना लावण्याचं काम हे दळभद्री खोके सरकार करत आहे. त्यामुळे मला सांगायचं आहे की जेवढं तुम्हाला वाटतंय तेवढं सोपं नाहीये. आम्ही धनगर समाजाचा वापर सरकारला वाटत असेल फक्त मतांसाठी करू तर याद राखा, हा धनगर समाज काठी बाळगतो, घोंगडा बाळगतो. याच धनगर समाजाने तुम्ही जर न्याय द्यायचं काम नाही केलं तर घोंगडीत बांधून काठीने फटके देण्याची ताकद या समाजामध्ये, हे मला आवर्जून सांगायचं. आज 15 दिवस झालं पंढरपूरला बांधव उपोषण करतायत. एक जण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री 2-2 आहेत. एकाला जायला वेळ नाही हो. यांना लकवा मारलाय का? त्या लाडक्या बहिणीसाठी पिंक जॅकेट घालू पळायला लागलेत, परंतु यांना समाजाच्या आरक्षणासाठी काय पडलेलं नाहीये. आम्हाला प्रश्न पडतो, तुम्ही आमच्याबद्दल गंभीर आहात का नाही की तुमची पार्शलिटी चालू आहे? या महाराष्ट्रामध्ये अनागोंदी कारभार चालू आहे. या महाराष्ट्राचा बिहार करण्याचं काम हे तिघाडी सरकार करते आणि याचं उत्तर जनता दिल्याशिवाय राहणार नाही.